माझ्या पुनर्वसन प्रक्रियेसाठी सुरुवातीला मला मसाज करून घ्यायचा होता. मला इच्छा होती की मी ते रुग्णालयात केले असते. मला वाटते की लवकर मसाज घेतल्याने मला लवकर मदत झाली असती. पण असो, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मी एका खाजगी पात्र मसाज व्यक्तीकडे गेलो आणि तिने मला सुरुवातीला मी तिथे आठवड्यातून 3 वेळा जात होतो. मग 1 महिन्यानंतर मी आठवड्यातून 2 वेळा जात होतो. मग हळूहळू सुधारणा झाली. मी महिन्यातून एकदा जात होतो आणि मी ते 1 वर्ष चालू ठेवले. त्याच वेळी मी पॉइंट शेवालियरमधील कॅरिंग्टन रिहॅबला जात होतो. तिथे त्यांनी मला योग्यरित्या चालायला मदत केली. माझा हात कसा हलवायचा, वस्तू कशा पकडायच्या. आणि 3 महिन्यांनंतर, 3-4 महिन्यांनंतर मला ते होते. त्यांनी वापरलेली वेळ मर्यादा. त्यामुळे त्यानंतर मी स्थानिक जिममध्ये सामील झालो आणि त्यांच्या कॅरिंग्टनच्या रिहॅब लोकांसह मी स्थानिक जिममध्ये एक कार्यक्रम केला आणि त्यांनी सांगितलेल्या व्यायामांचा अभ्यास केला, ज्यामुळे मला मदत होईल. घराभोवती माझी हालचाल ठीक आहे. मी अजूनही व्हॅक्युमिंग करत नाही. माझा नवरा ते करतो. ते सुरुवातीच्या गोष्टींपैकी एक होते. कारण तुम्ही झाडूचा हँडल किंवा व्हॅक्यूम क्लीनर पकडू शकत नाही, ते खूप निराशाजनक होते. त्यामुळे ती एक अशी गोष्ट होती जी तुम्ही करू शकत नाही आणि मी त्यावर सोडून दिले. तर तेच होते. तुम्हाला माहीत आहे, फक्त प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचा हात तिथे ठेवायचा असेल तर 1 सेकंद तिथे राहील आणि मग तो खाली पडेल. त्यामुळे तुम्ही एक हाताने करत असाल आणि एक हाताने झाडू चालवण्याचा प्रयत्न करत असाल. ते सोपे नाही. कधी कधी मी भांडी करू शकतो. मी खूप आवाज करतो कारण आवाज करतो. आणि स्वयंपाक, मी हळूहळू भांडे पकडायला शिकलो आहे. सुरुवातीला मी ते पकडू शकत नव्हतो, पण जेव्हा तुम्ही ढवळत असता किंवा ढवळताना भांडे पकडण्याचा प्रयत्न करत असता. पण हळूहळू तुम्ही सराव करता, तुम्ही प्रयत्न करता आणि त्या हाताला त्या स्थितीत ठेवायला शिकवता, त्याला खाली न ठेवायला किंवा असं काहीतरी. तर होय, मला खूप वेळ लागला आहे. आता 4 वर्षे झाली आहेत. त्यामुळे ते सोपे नाही. होय, मला वाटते की तुम्ही म्हणू शकता की मी स्ट्रोकपूर्व क्रियाकलापांमध्ये परतलो आहे कारण मी काम करत आहे. मी जे करायचो ते करत नाही. मी करिअर बदलले आहे. माझ्या शारीरिकदृष्ट्या मी जे करायचो ते करू शकत नाही. मी आता माझ्या स्वतःच्या पुढाकारावर अवलंबून आहे. रिअल इस्टेट, ज्यामध्ये मी माझा स्वतःचा वेळ निवडू शकतो. मी किती काम करू शकतो ते निवडू शकतो. त्यामुळे आणि मला मर्यादित करू शकतो जेव्हा मला करावे लागेल. म्हणून त्या दृष्टीने हे एक परिपूर्ण करिअर आहे आणि जरी मी जितके काम करायला हवे तितके करत नाही. मला एक खूप चांगला बॉस मिळाला आहे जो माझ्या हालचाली आणि माझ्या कामाला सहन करतो. सुरुवातीच्या टप्प्यात खूप निराशाजनक होते. जसे मी म्हटले, तुम्हाला भीती वाटली की हे आयुष्यभरासाठी आहे का? कारण रुग्णालयात त्यांनी सांगितले की मी कधीही 100% मिळवणार नाही आणि ते खूप निराशाजनक होते. तुम्हाला नेहमीच दुःखी वाटत होते की तुम्ही एक ओझे आहात. तुम्ही कधी कधी निराश व्हाल आणि कधी कधी खूप राग येईल आणि अर्थातच कधी कधी निराशाही येईल. तर होय, ते कठीण होते. मला खूप वेळा माझी जीभ चावावी लागली कारण तुम्ही अधीर होता.
तुम्ही कोणाला काहीतरी सांगू शकता आणि आमची वेळेची ओळख सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळी असू शकते. कधीकधी 1 सेकंद 1 तासासारखा वाटू शकतो आणि त्यामुळे होय माझी मुलगी म्हणायची, थांब 1 मिनिट, मी करतो. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे, मी स्वतःला पुन्हा सांगण्यापासून थांबवले आणि हे एक आहे की तुम्हाला शिकावे लागेल. सुरुवातीला पुनर्वसन सत्रांमध्ये जाण्यासाठी माझी मुलगी ऑस्ट्रेलियातून आली होती. ती 1 महिना राहिली आणि त्यामुळे ती माझी ड्रायव्हर, माझी स्वयंपाकी, क्लीनर, सर्व काही होती. मग उर्वरित कुटुंबाने मदत केली. त्या काळात त्यांनी सर्वांनी मदत केली. त्यामुळे माझी मुलगी गेल्यानंतर मी बसने जाऊ शकलो. आणि मग ते इतके निराशाजनक होते की मी गाडी चालवायचे ठरवले. 6 महिन्यांनंतर मी माझ्या ड्राईव्हवेवर खाली गाडी चालवत होतो आणि कॅरिंग्टनच्या लोकांनी मला पकडले. म्हणाले, मला एक विशेष चाचणी घ्यायची होती. असो, डॉक्टरांनी त्यानंतर मला ओके केले, त्यामुळे मी आनंदी होतो. आणि स्वतःची हालचाल एक खरोखरच उन्नती करणारी भावना आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कुठेही जाऊ शकता, तुम्हाला हवे ते करू शकता. जरी तुम्ही तुमचा हात वापरू शकत नसाल तरी तुम्ही फिरू शकता. सुरुवातीला माझ्याकडे एक पलंग होता. तुम्हाला पलंगातून बाहेर पडायला मदत करण्यासाठी रेल पकडण्यासाठी ते काढून टाकले गेले, पण मी सुरुवातीच्या टप्प्यात ते वापरायचो माझा खराब हात ठेवण्यासाठी, कारण एकदा तुम्ही ते पकडले आणि त्यावर ठेवले तर ते फक्त घट्ट होईल. त्यामुळे मी ढकलणे आणि ओढणे याचा सराव करायचो. त्यामुळे मला वाटते की त्यामुळे मला काही स्नायू विकसित करण्यात मदत झाली, कारण माझे ढकलणे आणि ओढणे आता खूप मजबूत आहे. आणि भिंतींना वापरून त्यावर ढकलण्याचा प्रयत्न करा तुमचा हात मजबूत करण्यासाठी आणि तुमचा हात सरळ करण्यासाठी. मी ड्रेसरच्या बाजूचा वापर करून तेच केले, कारण ते फक्त ताणून घेत आहे. जेव्हा तुम्ही झोपलेले असता, तुम्ही चेहरा खाली करण्याचा प्रयत्न करता, तुम्ही तुमचे हात पुढे ढकलता, पोहण्याच्या हालचालीसारखे ताणून घेत. होय, मी खूप कल्पना वापरल्या आहेत तोंड देण्यासाठी. इतर उपचार मी प्रयत्न केले आहेत, चिनी हर्बल औषधे आणि तसेच चिनी अक्युपंक्चर आणि तसेच मसाज. खरं तर मी खूप आक्रमक होतो आणि कारण मला हवे होते आणि मला माझी ताकद जितक्या लवकर मिळवायची होती, म्हणून मी ते केले. हे 3ही गोष्टी एकाच वेळी केल्या दररोज. त्यामुळे मी मसाज केला, मी अक्युपंक्चर केले आणि मी चिनी हर्बल औषध घेतले. आणि पण खरं तर मी त्यावर खूप पैसे खर्च केले. त्याचा खर्च मला $70 रोज पडला आणि मी ते 7 दिवस आठवड्यातून आणि 3 महिने केले. पण आणि खूप निराश झालो आणि मला वाटले नाही की त्यांनी मला काही मोठी मदत दिली. अजिबात नाही. आणि कदाचित काही लोक म्हणतात की ते उपयुक्त आहेत, पण माझ्यासाठी मला काही चांगले वाटले नाही. आणि माझ्याकडे माझे पुनर्वसनाचे ध्येय आहे. म्हणा, सुरुवातीला मी चालू शकतो 5 मिनिटे आणि मी खूप थकलो होतो. पण मी दररोज मी माझी योजना बनवतो की दिवसातून 3 वेळा चालावे, सकाळी, दुपारच्या जेवणाच्या वेळी आणि तसेच आणि संध्याकाळी. म्हणून मी खरोखर ते करत राहतो आणि हळूहळू मी चालू शकतो 10 मिनिटे वेळाऐवजी फक्त 5 मिनिटे चालणे. आणि मी चालू शकतो जलद आणि मी चालू शकतो
मोठ्या पावलांनी. त्यामुळे कारण मला सांगितले गेले की चालणे हे सर्वोत्तम व्यायाम आहे. आणि मी देखील आणि माझ्याकडे एक एक्सरसायकल आहे. आणि मग मी दररोज एक्सरसायकल करतो आणि माझे गुडघे मजबूत ठेवण्यासाठी. आणि हे खरोखर मदत करते. आणि मी काही बागकाम करतो आणि किंवा कपडे वाळवण्याच्या ओळी करतो. म्हणून मी फक्त एक सामान्य व्यक्ती म्हणून राहण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न करतो स्वतःला तपासण्यासाठी की मी अजूनही गाडी चालवू शकतो का. आणि मी केले. पण मी गाडी चालवू शकतो. पण मी अर्थातच मला पूर्वीपेक्षा अधिक काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. आणि मला माझ्या दृष्टीचा विचार करावा लागतो. ती पूर्वीपेक्षा कमजोर होईल. म्हणून पण सुदैवाने आणि माझ्याकडे माझी पत्नी आहे नेहमी गाडी चालवण्यासाठी. त्यामुळे मला स्वतः गाडी चालवण्याची गरज नाही. पण मी म्हणू शकतो की मी अजूनही सक्षम आहे. स्ट्रोकनंतर लोक अजूनही गाडी चालवू शकतात आणि काही समायोजनानंतर म्हणायचे तर स्टिअरिंग व्हीलवर काही समायोजन करा आणि तरीही ते गाडी चालवू शकतात. अर्थात हे सर्व त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून आहे आणि त्यांना त्यांच्या जीपीकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मी प्रत्यक्षात आणि हवाई प्रवास करत आहे सुमारे चार वेळा आता. आणि काही समस्या नाही कारण जेव्हा माझे मी घेतले मी माझे फ्लाइट तिकीट बुक केले. मी माझ्या ट्रॅव्हल एजंटला सांगितले की मला व्हीलचेअर मदतीची गरज आहे आणि मग त्यांनी विमानतळावर व्हीलचेअर पुरवले. आणि मग ते मला सांगू शकतात की ते मला केबिनमध्ये घेऊन जाऊ शकतात. काही समस्या नाही. जर तुम्हाला चांगले व्हायचे असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागतील. तुम्हाला माहीत आहे, विचार करा, तुम्हाला विचार करावा लागेल की तुम्ही चांगले होऊ शकता. हे अगदी जसे आहे की तुम्हाला एक कट लागला आहे. तुम्हाला माहीत आहे ते दुसऱ्या दिवशी बरे होत नाही. जखम बरी होण्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला माहीत आहे. पण फक्त पुढे जा. एक दिवस तुम्ही चांगले व्हाल. त्या मौल्यवान वेळेचा अपव्यय करू नका. हेच मी विचार करतो. मी फक्त व्यायाम करत राहण्याचा आणि प्रयत्न करत राहण्याचा विचार करतो. मला माहीत आहे की मी चांगला होणार आहे. तुम्हाला माहीत आहे. किमान माझे जीवन सोपे करा. तुम्हाला माहीत आहे. फक्त बसून राहण्यापेक्षा, फक्त विचार करत बसण्यापेक्षा की हे चांगले होणार नाही आणि अशा गोष्टी. मुळात तुम्हाला स्वतःला व्यस्त ठेवावे लागेल. करत राहा. गोष्टी करत राहा. व्यायाम करत राहा. फक्त बसून विचार करत राहू नका. तुम्हाला माहीत आहे. फक्त स्वतःला व्यस्त ठेवा. हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे. फक्त व्यायाम करत राहा. तुम्हाला माहीत आहे दिवसातून थोडा, जसे की 10 दिवसामध्ये तुम्हाला माहीत आहे तुम्हाला खूप काही मिळते. तुम्हाला माहीत आहे हे एका रात्रीत घडणार नाही. तुम्हाला माहीत आहे आधी मला वाटले तुम्हाला माहीत आहे काय जसे की एका रात्रीत मी उभा राहीन. नाही, तसे होत नाही. पण एका आठवड्यानंतर तुम्हाला नक्कीच, जसे की प्रत्येक आठवड्यात तुम्हाला फरक दिसतो. हमी आहे. तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही तुमचे मन त्यात लावले, एक ध्येय ठेवा, ते बदलेल. तुम्हाला माहीत आहे हे एका रात्रीत घडणार नाही. पण जसे की ते प्रत्येक आठवड्यात बदलेल. तुम्हाला फरक दिसेल. मला वाटते की तुमच्या संपर्कात राहणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे ज्यांना तुमच्यासारखीच आजारपण आहे, जसे की ज्यांना स्ट्रोक झाला आहे. तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही लोक नोट्सची तुलना करू शकता. तुम्हाला माहीत आहे. एकमेकांना विचारा कारण माझे पायाचे बोट खूप वाईटपणे वळत आहे. मी नेहमी माझ्या मित्राच्या घरी फोन करतो, पाहतो की त्यांचे पायाचे बोट कसे आहे कारण ते माझ्या चालण्यावर खूप परिणाम करते. मी नेहमी त्यांना फोन करतो, पाहतो की त्यांचे पायाचे बोट कसे आहे. तुम्हाला माहीत आहे, पाहतो की त्यांचे पायाचे बोट वळत आहे की नाही. फक्त नोट्सची तुलना करण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे. आणि मी त्या लोकांना फोन करतो, त्या लोकांशी बोलतो ज्यांना स्ट्रोक झाला आहे, जसे की वर्षानुवर्षे. पाहतो की त्यांनी स्ट्रोक कसा पार केला. तुम्हाला माहीत आहे त्यांनी कसा पार केला. ते मला प्रोत्साहन देखील देते.
पण तरीही चांगले होऊ शकते. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर चांगले होण्याची संधी आहे. मी माझ्या मित्राच्या वडिलांना पाहतो ज्यांना 4 वर्षांपूर्वी स्ट्रोक झाला होता, पण आज ते खूप निरोगी आहेत. ते आता स्ट्रोक होण्यापूर्वीपेक्षा चांगले दिसतात. तुम्हाला माहीत आहे, ते स्ट्रोक होण्यापूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त आहेत. प्रत्यक्षात जरी त्यांनी मिडलमोर हॉस्पिटलला भेट दिली तरी सर्व लोक, सर्व परिचारिका ज्यांनी त्यांना 4 वर्षांपूर्वी पाहिले होते, ते सर्व विश्वास ठेवू शकत नाहीत की ते किती चांगले दिसतात, ते किती चांगले चालतात. तुम्हाला माहीत आहे, ते अगदी सामान्य व्यक्तीसारखे चालतात. तुम्हाला सांगता येणार नाही. स्ट्रोकने त्यांच्या उजव्या बाजूवर परिणाम केला, पण माझ्या बाबतीत स्ट्रोकने माझ्या डाव्या बाजूवर परिणाम केला. तुम्हाला माहीत आहे, माझ्या स्ट्रोकनंतर आहार बदलला, पुनर्वसनाला गेलो, जिममध्ये सामील झालो, माझ्या आवडत्या खेळांमध्ये परत आलो. बाहेर जाणे. होय, मला वाटते की आणखी एक गोष्ट आहे जी मला सांगायची आहे की जेव्हा मला पहिल्यांदा स्ट्रोक आला तेव्हा मला बाहेर जाऊन लोकांना भेटायला थोडी भीती वाटली कारण मी नीट बोलू शकत नव्हतो. पण माझा मित्र आला आणि तिने मला सांगितले, बाहेर जाण्याबद्दल कधीही लाजू नका. आणि त्यानंतर मी फक्त बाहेर जाण्याबद्दल लाज वाटली नाही आणि लोकांना भेटायला लागलो. त्यामुळे आणखी एक गोष्ट आहे जी मला वाटते की माझ्यासारख्या लोकांना ज्यांना स्ट्रोक झाला आहे आणि त्यांना वाटते की तुम्हाला माहीत आहे, ते फक्त सामान्य नाहीत, तर तुम्ही सामान्य आहात. तुम्हाला माहीत आहे. आणि हेच मी करत आलो आहे, फक्त बाहेर जाणे, लोकांशी भेटणे. आणि यामुळे माझा आत्मविश्वास पुन्हा आला आहे. तुम्हाला माहीत आहे, जसा तो माझ्या स्ट्रोकपूर्वी होता. म्हणून मी करायला हवे होते त्या गोष्टी आहेत. 5 गोष्टी. माझा आहार, माझे पुनर्वसन, माझा जिम, माझे खेळ आणि लोकांना भेटायला बाहेर जाणे. कधीही लोकांना भेटायला जाण्याची भीती बाळगू नका कारण तुमच्यासोबत काय घडले आहे त्यामुळे ते आहे. जेव्हा मला पहिल्यांदा स्ट्रोक आला तेव्हा मी बोलू शकत नव्हतो. मी माझा उजवा हात, माझा उजवा पाय वापरू शकत नव्हतो. माझ्या स्ट्रोकनंतर मी केलेली प्रगती, जी 6 महिने झाली आहे. जरी मला भाषणाची समस्या आहे, तरीही मला ते माझ्यासाठी समस्या वाटत नाही. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की मला गाडी चालवण्याची परवानगी नाही. 6 आठवडे. माझ्या स्ट्रोकनंतर 6 आठवडे किंवा जेव्हा मी रुग्णालयातून बाहेर आलो तेव्हा त्यांनी मला रस्त्यावरून दूर राहण्यासाठी 6 आठवडे दिले. म्हणून मला गाडी चालवण्याची परवानगी नव्हती. 6 आठवडे संपले आणि मग मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांना ओके विचारले आणि त्यांनी मला ओके दिले गाडी चालवण्यासाठी. तर आता मी ठीक आहे गाडी चालवायला. मी आता माझ्या पुनर्वसनासाठी स्वतः जाऊ शकतो. पण माझ्या मुलांनी मला फिरवले होते. तुम्हाला माहीत आहे, ते थोडं निराशाजनक होतं कारण मी स्वतःच बाहेर जाण्याची आणि खरेदी करण्याची सवय होती. पण हे अशा गोष्टींसह बरं असं होतं. माझ्या पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान काय घडलं ते म्हणजे मी फिजिओकडे गेलो आणि माझ्या फिजिओने मला संतुलन, चालणे याबद्दल सांगितले. मी ट्रेडमिलवरही गेलो फक्त पाहण्यासाठी की मी व्यवस्थित चालू शकतो का आणि माझे संतुलन कसे आहे. आणि माझ्या उजव्या बाजूसाठी वेगवेगळे व्यायाम दाखवणे किंवा फक्त माझा हात आणि बोटे मजबूत करणे आणि माझ्या भाषणासह देखील. होय, फक्त काही शब्द बोलणे आणि मी कसा आहे ते पाहणे, वेगवेगळे शब्द बोलणे आणि काय नाही लिहिणे, मला कसे लिहायचे ते दाखवणे किंवा मी काय करू शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी. आणि मी बाहेर आल्यावर तेच करत राहिलो, फक्त पुनर्प्राप्ती करत राहिलो.
माझ्या अपंगत्वात आणि दररोज ते करणे, जसे की लिहिणे आणि चालणे आणि बोलणे. होय, तुम्ही ते करत असताना, होय, तुम्हाला थकवा येतो, तुम्ही थकता. त्यामुळे मी फक्त थकलो की थांबलो. मी कधीच स्वतःला त्या टप्प्यापलीकडे ढकलले नाही. मी फक्त जे करू शकलो ते केले. माझ्या शरीराबद्दल शिकायला मिळाले आणि मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. आणि मी थांबलो आणि मग मी विश्रांती घेतली किंवा झोपलो. असं म्हणताना मी कधीच विचार केला नाही, मी पुन्हा सामान्य होणार नाही. मी ठरवले होते. माझ्यात निर्धार होता आणि मी स्वतःला पुन्हा सामान्य करण्यासाठी सकारात्मक ठेवले. स्ट्रोकनंतर आणि पुनर्प्राप्ती मला उद्दिष्टे ठरवायला सांगितले गेले आणि मी एक उद्दिष्ट ठरवले की मला, कारण त्या क्षणी मला प्रत्येक वेळी मदत मिळत होती. तुम्हाला माहीत आहे, मी काहीतरी करायचो, कुठेतरी जायचो. मला नेहमीच मदतीची गरज होती, पण माझे उद्दिष्ट होते की मी स्वतः गोष्टी करू शकतो. तुम्हाला माहीत आहे, स्वतः उभे राहा, कोणतीही मदत नाही. आणि हळूहळू मी तिथे पोहोचत आहे कारण आता मला बऱ्याच गोष्टींमध्ये मदतीची गरज नाही. आणि मला माहीत आहे की मी तिथे पोहोचत आहे कारण स्ट्रोकनंतर 6 महिन्यांत खूप सुधारणा झाली आहे. मी माझ्या नेहमीच्या व्यायामशाळेत करतो. तुम्हाला माहीत आहे, उठण्यापूर्वी आणि मग, होय, स्पष्टपणे, तुम्ही सकाळी तुमच्या गोळ्या घेतल्या, तुम्हाला माहीत आहे? आणि मग दिवसा जर कोणी घरी असेल तर मी बाहेर जातो आणि सामान्य पायवाटेवर चालण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला माहीत आहे, त्याऐवजी. कारण आत आणि बाहेर वेगळं आहे. म्हणून मी नेहमी बाहेर जातो आणि चालतो किंवा आम्ही जातो. मुलांना टच असतो आणि मी माझ्या मुलाला सोडतो जिथे एक चांगली जागा आहे जिथे मी वर खाली चालू शकतो, तुम्हाला माहीत आहे, सपाट. आणि अगदी खडकाळ भागांवर मी असमान पृष्ठभागावर चालण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहीत आहे, माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कारण मी बाहेर चालत असताना नेहमी कोणीतरी माझ्यासोबत असतो, पण मी. तुम्हाला माहीत आहे, एकदा मी हळूहळू तो आत्मविश्वास मिळवत आहे कारण मी घरी काठी फेकून देत आहे आणि मी फक्त चालत आहे, तुम्हाला माहीत आहे? आणि घरी व्यायाम फक्त, तुम्हाला माहीत आहे, जितके शक्य तितके चालणे, तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला हलवणे, प्रयत्न करणे, तुम्हाला माहीत आहे. मी बाजू हलवू शकतो, पण मी ते नियंत्रित करू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे, पहा, आता मी माझा हात उचलू शकतो, पण मी तो आधी उचलू शकत नव्हतो. तो फक्त मृत होता आणि माझे पाय, मी ते उचलू शकतो. पहा, हळूहळू हलत आहे, हळूहळू परत येत आहे. म्हणून तुम्ही फक्त ते व्यायाम करत राहा, म्हणजे त्यासाठी तुम्हाला काहीही खर्च येत नाही. हे तुमचे स्वतःचे आहे. तुम्ही फक्त बाहेर जा आणि फिरा. दिवसभर झोपून काही चांगले नाही. तुम्ही कधीच बरे होणार नाही कारण मला माहीत आहे की हा स्ट्रोक तुम्हाला थकवतो. तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला थकव्याशी लढा द्यावा लागेल. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे, माझ्या घरात मला मदत करण्यासाठी ठेवलेल्या गोष्टी म्हणजे शॉवरमध्ये रेलिंग होते आणि शौचालयात रेलिंग होते. आणि कारण आमच्या लॉन सूटमधील काही खूप कमी होते, मला उठायला कठीण होते, मी होतो. त्यांनी ठेवले, मला माहीत नाही तुम्ही त्यांना काय म्हणता, ते खुर्ची उंच करतात. मिडलमोरमधील व्यावसायिक थेरपिस्ट आले आणि त्यांनी माझ्यासाठी हे सर्व केले. मी पुनर्वसनासाठी जाण्यापूर्वी व्यायामासाठी त्यांनी माझ्या हाताने पलंगावर व्यायाम केले, सुचवले की माझे अभ्यागत माझ्या हाताला मालिश करतात, परंतु मी बसलो तर त्यावर झुकू नये किंवा ते लटकू नये याची खूप काळजी घ्यावी. मी पलंगावर चांगले बसू शकलो. एकदा त्यांनी माझे खोटे दात काढले की मी चांगले बोलू शकलो. मग मी विचार करायला सुरुवात केली. अरे, मी इथे जास्त काळ राहणार नाही, मी गोष्टी करणार आहे. आणि मग मला पुनर्वसन कक्षात जाण्याची वेळ आली. प्रत्येक आठवड्यात मी सुधारत असल्याचे मला दिसले. मला उठून नाश्त्यासाठी जाण्याची परवानगी होती. त्या वेळेपर्यंत मला अडचण येत होती.
दूध उघडणे आणि टोस्टला बटर लावणे, त्यामुळे माझी मुलगी दररोज सकाळी खायला मदत करायला येत असे. त्यानंतर सुमारे आठवडाभरानंतर मला इतरांसोबत नाश्त्याच्या खोलीत जाण्याची परवानगी होती. पुन्हा व्हीलचेअरमध्ये नेले आणि मी व्हीलचेअरमध्ये कुठेही जाऊ इच्छितो. मी सुमारे 6 आठवडे पुनर्वसनात होतो तेव्हा मला फिजिओथेरपिस्टसोबत बाहेर चालायला नेले गेले. ती मला पायऱ्यांवर चालायला घेऊन जात असे. माझ्या घरी परत येण्याच्या वेळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी माझ्या पलंगाभोवती चालत होतो. व्हीलचेअरशिवाय कोणत्याही सहाय्यक साधनांशिवाय. मी जेवणाच्या खोलीत चालत जात असे. माझ्या काही अभ्यागतांसोबत बाहेर चालत जात असे. पण तरीही काळजी घ्यावी लागली कारण माझे आणि माझ्या संतुलनाची खात्री करणे. पण त्या टप्प्यावर मी खूप भावनिक झालो. माझ्या मते ते फक्त मी घरी जात होतो म्हणून होते. मला चालण्यात खूप रस होता आणि मी तिथे बसून दिवसभर रडत होतो. आणि मी म्हणालो, अरे, जर मी स्वतःला ढकलायला सुरुवात केली तर माझ्यासाठी एक चांगले जीवन आहे. अरे, आणि अशा प्रकारे मी चालायला सुरुवात केली. तुम्हाला माहीत आहे, मी खुर्चीत बसून दिवसभर रडण्याऐवजी चालण्यात अधिक आनंदी होतो. पण एकदा मी चालायला सुरुवात केली. माझ्यात सर्व काही उफाळून आले. सुरुवात झाली. वाह, फक्त तुम्हाला माहीत आहे की त्यापलीकडे जीवन आहे. आणि अशा प्रकारे मी झालो कारण मला त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला ढकलावे लागले आणि सर्व काही उफाळून आले. असं असलं तरी मी एक नवीन माणूस होतो. स्ट्रोकला 5 वर्षे झाली आहेत आणि मी अनेक प्रकारे नाट्यमय सुधारणा केली आहे कारण यापूर्वी मी हलू शकत नव्हतो. मला व्हीलचेअरच्या बाहेर हलण्याची परवानगी नव्हती. पण आता मी उभा राहू शकतो आणि चालू शकतो. कृपया हार मानू नका. नाही, पुढे जा, त्यातून बाहेर या आणि पुढे ढकलत राहा. आम्ही तिथे पोहोचू. पण जर आम्ही नाही पोहोचलो तर आपण काहीच नाही. आणि मला वाटते की आज आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही परीक्षा आहे की खूप लवकर हार मानणे. कृपया पुढे जाण्यासाठी, पुढे येण्यासाठी तुम्हाला माहीत आहे, लढा द्या. आपल्यासाठी पुढे एक चांगले जीवन आहे जर आपण अधिक व्यायाम केला आणि अधिक. मला वाटते की लोकांसोबत वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे, घरी राहू नका आणि 4 भिंतींशी बोलू नका कारण त्या तुम्हाला उत्तर देणार नाहीत. माझ्याकडे वर्षातून 4 पंधरवड्यांचे कालखंड आहेत. जेव्हा मी इथल्या वृद्ध लोकांच्या रुग्णालयात जातो आणि मी तिथे पंधरवडा घालवतो आणि माझे काम वैराला कुठेतरी दूर जाण्यास सांगणे आहे कारण मी तिला पाहू इच्छित नाही. हे खूप चांगले आहे. मला माहीत आहे की ती स्वतःचा आनंद घेत दूर आहे. मी इथल्या क्लबमध्ये जातो जिथे बॉल्स चालतात आणि आम्ही 1.5 तास बॉल्स खेळतो. आणि ते लोकांसाठी चांगले व्यायाम आहे. तिथे जाणारा प्रत्येकजण परत येतो.